नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 5 सराव संच 4. तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की आपल्याला त्रिकोणाच्या 2 बाजू देत होते आणि एक कोन देत होते. आता यामध्ये आपल्याला 2 कोन भेटणार आहेत आणि एका लाईनची लांबी आपल्याला देणार आहे. त्यानुसार आपल्याला त्रिकोण काढायचं आहे. मित्रांनो, आपला पहिला एक्झाम्पल आहे त्रिकोण SAT मध्ये लेंथ 80 बरोबर 6.4 सेंटीमीटर आणि ए कोन दिलेला आहे 45 डिग्री आणि टी कोन आहे 105 डिग्री. मित्रांनो, आपण अगोदर एक लाईन काढायची आहे जी आपल्याला दिलेली आहे. ती लाईन AT. आपण एक बिंदू घेऊया, त्याला नाव देऊया A आणि आपण स्केलच्या साहाय्याने 6.4 सेंटीमीटर आपल्याला दिलेलं आहे. ते 6.4 सेंटीमीटरची आपण एक लाईन ड्रॉ करूया. AT 6.4 सेंटीमीटर. मित्रांनो, आपल्याला ह्या एक्झाम्पलमध्ये 2 कोन दिलेले आहेत आणि एक लांबी दिलेली आहे, एक लाईन दिलेली आहे. तर आपण इथे AT लाईन काढली 6.4 सेंटीमीटर. मित्रांनो, केव्हाही आपल्याला लाईन दिलेली असते ती अगोदर काढायची. मागच्या एक्झाम्पलमध्ये पण आपण बघितलेलं आहे. त्यानंतर कोन A दिलेला आहे. आपण A कोन 45 डिग्री. आपण टी पासून सुरुवात करायची, काउंट करायला शून्यापासून 1 2 3 4 45 डिग्रीचा आपण कोन A काढलेला आहे आणि ते आपण ड्रॉ करूया. त्या बिंदूतून जाणारी एक रेषा काढूया आणि आपल्याला कोन T दिलेला आहे 105 डिग्रीचा. मित्रांनो, आपण T वर ठेवूया सेंटर आणि 105 डिग्रीचा आपल्या मध्ये आले सेंटर 90 नंतर 100 105 डिग्रीचा. मित्रांनो, आपण लाईन ड्रॉ करूया अँगल. मित्रांनो, आपल्याला थोडं खाली घ्यायला हवं होतं, पण काही हरकत नाही. आपल्या क्वेश्चनमध्ये तो बिंदू गेला, त्या बिंदूला नाव देऊ S. मित्रांनो, आपल्याला कोन A दिलेला होता 45 डिग्री आणि कोन T दिलेला होता 105 डिग्री. अशा प्रकारे आपण 2 कोन आणि एका रेषेची लांबी दिलेली होती, त्यानुसार आपण त्रिकोण काढलेला आहे. मित्रांनो, आपण दुसरा एक्झाम्पल पाहूया. यामध्ये पण मित्रांनो आपल्याला एका रेषेची लांबी दिलेली आहे आणि 2 कोन दिलेले आहेत. मित्रांनो, त्रिकोण MNP मध्ये आपल्याला लाईन NP दिलेली आहे 5.2 सेंटीमीटर. आपल्याला कोन दिलेला आहे N 70 डिग्री आणि कोन P दिलेला आहे 40 डिग्री. तर मित्रांनो, आपण सुरुवातीला लाईन ड्रॉ करून घ्यायची. आपण एक पॉईंट घेऊया, त्याला नाव देऊया N आणि आपण NP 5.2 सेंटीमीटरचा आहे. स्केलच्या साहाय्याने आपण 5.2 वर एक पॉईंट घेऊया आणि ते दोन्ही बिंदू आपण जोडूया. ते जोडायचे आहेत. मित्रांनो, दोन्ही बिंदू आपल्याला NP भेटलेला आहे 5.2 सेंटीमीटर. 5.2 सेंटीमीटर आपण लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, कोन N दिलेला आहे आपल्याला 70 डिग्रीचा. तर आपण कोन मापकाचं सेंटर N वर ठेवून आपण 70 डिग्रीचा एक कोन काढायचा आहे.
मित्रांनो आपण कोन एन काढलेला आहे 70 डिग्री. कोन पी काढायचा आहे आपल्याला 40 डिग्रीचा. आपण सेंटर पी वर ठेवून शून्यापासून सुरुवात करायची. कोनमापकाचं सेंटर पी वर ठेवून आपण या बाजूने 40 डिग्रीवर मार्किंग करूया आणि ते पॉईंट जोडून घेऊया. त्या पॉईंटमधून जाणारी एक रेषा काढायची असते मित्रांनो. आपण त्या बिंदूला छेदणारं डायरेक्ट काढलेलं आहे. त्या नाव दिलेलं आहे एम. आपला पी कोन आहे 40 डिग्रीचा. आपलं हे मित्रांनो त्रिकोण कंप्लीट झालेलं आहे. आपण याच्या साहाय्याने आपल्याला दिलेले होते इथे 2 कोन आणि एक रेषाखंड दिलेला होता. तर मित्रांनो अशाच मी व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. आपण तिसरा आणि चौथा एक्झाम्पल नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.